बोलते तुमचा फोन देता का हो प्लीज? फोन आता कशाला पाहिजे रे फोन? मला ओवीला फोन करायचा असतो की हो. मी काल रात्रीपासून आईला किती वेळ सांगितलंय की ओवीला फोन कर, तिला बरं नसतं म्हणून, पण आईने माझं काही ऐकलंच नसतं बघा. तिने फोन केलाच नसतो ओवीला. व्यंकटेश काका, मला ओवीची खूप काळजी वाटत असते की हो. एकदा तिच्याशी फोनवर बोललो ना जरा बरं वाटेल. प्लीज द्या ना फोन प्लीज. हे घे जा बोल. थँक्यू काका. काय काम आहे? काल आहे तुम्ही इथे तर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं ना की मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये, तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. स्वतःसाठी आलेलो नाही मी इथे. सावली, मी ओवीसाठी आलोय. तिची तब्येत बिघडली आहे. तापाच्या ग्लानीत फक्त तुझं नाव घेतेय ती. तिला भेटायचंय तुला. काय? हॅलो अबीर, बोल. हॅलो ओवी, कशी असतेस तू? तुझी काकू बोलत होती तुला खूप जास्त ताप आला असतो म्हणून. तू रोज औषध तर घेतेस ना? अरे अबीर, मी कालपासून खूप औषधं घेते रे, पण मला खूप ताप येतोय. मला खूप भीती वाटते. तुझ्या आईशी माझ्या टीचरची खूप आठवण येते मला. मी बाबाला एवढं सांगितलं की एकदा भेट, पण बाबा ऐकतच नाही रे. तो खूप रागवतोय माझ्यावर. एकदा तुझ्या आईला भेटायचंय मला अबीर. मला पण स्वाभिमान आहे. मी पण ठरवलं होतं की तुला परत नाही भेटणार. स्वतःसाठी आलेलो नाहीये मी, माझ्या पोरीसाठी आलो. समजून घे जरा. पण आता माझं तुमच्या घरी येणं कोणत्याही परिस्थितीत शक्य नाहीये. का शक्य नाही? सावली, माझी मुलगी तापाच्या ग्लानीत फक्त तुझं नाव घेतेय. काय करू मी? आणि डॉक्टरांनी पण सांगितलंय की तुला भेटल्यावर बरं वाटेल तिला. ओवी, तू रडू नकोस. मला खात्री असते बघ की तुझे बाबा तुझ्यासाठी काही करू शकतात, कारण की ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. आणि जर तसं नसतं तर त्यांनी घरातल्या सगळ्यांना विरोध करून तुला गाण्याच्या क्लासला कसं घातलं असतं. पण आमिर, बाबाने आता क्लास बंद केलाय ना. तो म्हणतोय मला दुसऱ्या क्लासला टाकणार आहे. मला दुसऱ्या कुठल्याच क्लासला जायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त तुझ्या आईकडेच गाणं शिकायचंय. ओवी, तू काळजीच करू नकोस बघ. तुझे बाबा तुझ्यासाठी माझ्या आईला नक्कीच बोलवायला येणार म्हणतो मी. मला खात्री असते. आज तुम्ही ओवीसाठी आलात, उद्या दुसऱ्या कोणत्या कारणाने आल, पण मी तुमच्या घरी अजिबात जाणार नाही. त्या तिलोत्तमा भेंदळेच्या घरी मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही.